20 दिवसानंतर लग्न होणार होतं. 17 कोटींचा जयपूर पॅलेस बुक केला होता. पाहुण्यांना आणण्यासाठी 2 विमानं ठेवली होती. पण काल लोहगड किल्ल्यावर फोटो काढत असताना त्या तरुणाचा तोल गेला. 350 फूट दरीत कोसळला आणि त्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला. तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या लोहगडावरील घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याचं राजेशाही थाटामाटात लग्न ठरलं होतं. 17 कोटींचा उदयपूरमध्ये नुसता पॅलेस बुक केला होता. पाहुण्यांना ने आण करण्यासाठी 2 विमानं सज्ज होती. इतक्या मोठ्या लग्नांचा खर्च, पण अचानक पोटचा मुलगाच राहिला नाही. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. खरं तर ही घटना 19 जून रोजी घडली. आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस होता, म्हणून तो तिला सरप्राईज गिफ्ट देणार होता. त्यासाठी तो लोहगड किल्ल्यावर गेला होता. तिथे त्याने त्याच्यावर काळाचा घाला गेला. आतापर्यंत ही घटना एक अपघात होती. अपघात म्हणून झाला असं सांगितलं जात होतं. अचानक तोल गेल्यामुळे ही घटना घडला असं सांगितलं जात होतं. पण आज जेव्हा त्याला शोधायला गेलेल्या एका व्यक्तीचा मुलाखत समोर आली, त्याने या प्रकरणाचं सत्य समोर आलं. ही घटना घडताच ताबडतोब तिथे ट्रेकर संघटना, स्थानिक संघटनेचे लोक दाखल झाले. त्यांनी ताबडतोब कुठलाही उशीर न करता त्याला शोधायला सुरुवात केली. त्यांना तो सापडला 350 फूट खोल दरीत. पण त्यानंतर त्यांना जे दिसलं ते अत्यंत वेगळंच होतं. त्यानंतर त्याच्यासोबत आलेला मित्र त्याची मुलाखत घेतली, पण त्यानंतर त्याच्या होणाऱ्या पत्नीनं जे सांगितलं त्याने या प्रकरणाचं चित्र पूर्णतः बदलून गेलं. ही घटना घडल्यानंतर त्याला ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. तिथे सांगितलं गेलं त्याचा अंत आधीच झाला होता. त्यानंतर त्याची तपासणी केली आणि तपासणीमध्ये अशा काही विचित्र गोष्टी बाहेर आल्या की ज्यामुळे या प्रकरणाचं चित्र सगळं बदललं आहे. सुरुवातीला सांगितलं गेलं अपघात, पण आज जे सत्य समोर आलं त्याने सगळीकडे चर्चा वेगळी सुरू झाली. मग काय आहे या प्रकरणामागचं सत्य? इतका पैसा, प्रचंड गडगंज संपत्ती, मग हा अपघात कसा काय झाला? याच्या मागे काही षड्यंत्र होतं का? तो खरंच त्याचा तोल गेला की त्याला कुणी ढकललं होतं? त्याच्या पत्नीनं नेमकं काय सांगितलं? ज्या व्यक्तीने त्याला सापडवलं त्याचं काय मत समोर आलं? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. लोहगडावरून एका दुर्दैवी घटनेची सध्या माहिती व्हायरल होत आहे. एक गडगंज संपत्ती असणाऱ्या व्यावसायिकाच्या मुलाचं राजेशाही थाटात लग्न ठरलं, पण लोहगडावर त्याचा दुर्दैवी अंत झाला. खरं तर या घटनेची सुरुवात होते पुण्यातील एका अत्यंत प्रतिष्ठित आणि श्रीमंत अशा अग्रवाल कुटुंबातून. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा 24 वर्षाचा तरुण मुलगा केतन अग्रवाल नुकताच परदेशातून आला होता. त्याने घरगुती व्यवसाय सांभाळला. आता त्याचं लग्न ठरलं होतं, पण हे लग्न साधं सुद्धा नव्हतं. एका राजघराण्याला लाजवेल अशा थाटात लग्न होणार होतं. दोन्ही कुटुंबांनी मिळून लग्नाचं ठिकाण राजस्थानमधील जगप्रसिद्ध पॅलेसची निवड केली होती. काही मीडिया रिपोर्टनुसार उदयपूरमधील तेथील जयपूर महालात हा सोहळा रंगणार होता आणि या महालाचं भाडं 17 कोटी रुपये होतं. लग्न सोहळ्याला येणाऱ्या VIP पाहुण्यांसाठी 2 विमानं ठेवण्यात आली होती. दागिने खरी झाले होते. कपड्यांची निवड सुरू झाली होती. संपूर्ण अग्रवाल घराण्यात फक्त आणि फक्त लग्नाची गडबड आणि उत्साह पाहायला मिळत होता. केतनच्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी आणि सुंदर सुरुवात ठरणार होती. पण म्हणतात ना की नियतीच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं. त्याच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडणार होती याची कल्पना कुणाला नव्हती. पण खरं तर 19 जूनला ही घटना खरी घडली. पण आता त्याचा पाय घसरला की त्याच्या मागे काय सत्य लपलं होतं? त्याला खाली दरी शोधायला गेलेल्या व्यक्तीनं नेमकं काय सांगितलं? त्याच्या पत्नीनं मुलाखतीत काय सत्य सांगितलं? सगळं सत्य आता बाहेर होणार होतं. खरं तर ही घटना 19 जूनला घडली, पण 18 जूनलाच एक प्लॅन ठरला होता. केतनची होणारी भावी पत्नी हिचा 19 जूनला वाढदिवस होता. आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीचा वाढदिवस खास बनवण्यासाठी केतननं एक मोठा प्लॅन केला होता. त्याने महाबळेश्वरला जाण्यासाठी तिला एक तिथं मोठं सरप्राईज गिफ्ट देण्याची पूर्ण तयारी केली होती. पण महाबळेश्वरला जाण्यापूर्वीच ट्रेकिंगची आवड असणाऱ्या केतनने आपल्या भावी पत्नीसोबत आणि मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर जाण्याचा निर्णय घेतला. निसर्गाच्या सानिध्यात वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू करायचं हा त्याच्या मागचा उद्देश होता. सकाळी कारने हे सगळेजण लोहगडच्या पायथ्याशी पोहोचले. हवा अत्यंत आल्हाददायक, वारा वेगानं वाहत होता. गडावर चढताना केतन आणि भावी पत्नी अत्यंत आनंदात. त्यांनी गडावर फिरायला सुरुवात केली. ऐतिहासिक ठिकाणं पाहिली आणि फिरता फिरता ते गडावरील प्रसिद्ध हत्ती तलाव या परिसराजवळ आले. हत्ती तलावाच्या बाजूने एक अरुंद वाट पुढे जाते. तिथे एक प्रचंड मोठा कडा. या कड्याला कोणताही संरक्षक कठडा किंवा रेलिंग नाही. तिथून सरळ 350 फूट खोल खरी दिसते.
निसर्गाचं हेच रौद्ररूप पाहण्यासाठी केतन त्या कड्याच्या अगदी जवळ गेला होता. तिथे फोटो काढण्याचं ठरलं, पण आनंद साजरा करत असताना तिथे असा काही प्रसंग घडला की ज्यामुळे सेकंदात काही होत्याचं नव्हतं झालं. सुरुवातीला आलेल्या बातम्यामध्ये म्हटलं गेलं की केतन सेल्फी काढताना पडला, त्याचा पाय घसरला, पण स्थानिकांच्या दाव्यानुसार त्याचा फोन त्याच्या हातात नव्हता. मग तोल कसा गेला? लोक अडवून तो पडला खरा, पण या सगळ्या मागे सत्य दुसरंच होतं. मग ते सत्य नेमकं काय आहे? 19 जूनच्या सकाळी 9:30च्या सुमारास सगळीकडे खळबळ उडाली, जेव्हा लोहगडावरील सुरक्षा रक्षकांकडे एक तरुणी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत रडत ओरडत धावत आली. ती दुसरी तिसरी कुणी नसून केतनची भावी पत्नी होती. ती प्रचंड आक्रोशात सांगत होती, माझा होणारा पती कड्यावरून खाली पडला, प्लीज त्यांना वाचवा, मला मदत करा. हे ऐकता सुरक्षा रक्षकाच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तात्काळ लोणावळा ग्रामीण पोलिसांना फोन केला. पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र आणि वन्यजीव रक्षक मावळा या स्थानिक रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. 11:15 वाजता रेस्क्यू टीम गडावर दाखल झाली. तोपर्यंत स्थानिक गावकरी, गडावरील सुरक्षा रक्षकांनी केतन नेमकं कोणत्या कडेवरून कोसळला याची जागा शोधून काढली होती. यामुळे रेस्क्यू टीमचं काम थोडं सोपं झालं, पण आव्हान सोपं नव्हतं. 350 फूट खोल दरी, खाली घनदाट जंगल, टोकदार दगड आणि घसरणीची वाट. शिवदुर्गच्या टीमने दोरखंडाच्या साहाय्यानं दरीतून उतरण्यास सुरुवात केली. खाली उतरताना निसरड्या वाटेवरून मार्ग काढत अखेर रेस्क्यू टीमला केतन सापडला. तो अतिशय गंभीर अवस्थेत पडला होता. उंचावरून पडल्यामुळे त्याच्या डोक्याला, शरीराला दुखापती. रेस्क्यू टीमने त्याला अत्यंत काळजीपूर्वक स्ट्रेचरवर बांधलं. दरीतून वर आणण्याचं थरारक ऑपरेशन सुरू केलं. दुपारी 12:30 वाजता केतनला वर आणण्यात आलं. तात्काळ सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच केतनचा अंत झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पण जेव्हा त्याला शोधायला गेलेल्या ट्रेकर्सने त्याचा देह पाहिला, तेव्हा त्यांना काहीतरी गोष्टी खटकल्या. लोहगडावरून तो पडला खरा, पण त्यामागचं सत्य दुसरंच होतं. मग काय होतं ते सत्य? केतनचा अंत झाला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून सुरू केली, पण खळबळ जेव्हा उडाली ती दुसऱ्या दिवशी, म्हणजे आज, जेव्हा सत्य समोर आलं. केतनला दरीतून शोधून काढणाऱ्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सहभागी असणाऱ्या एका स्थानिक व्यक्तीची आणि ट्रेकरची मुलाखत समोर आली. त्यांनी सांगितलं की जेव्हा ते केतन जवळ पोहोचले तेव्हा आजूबाजूची परिस्थिती आणि केतनचे पडण्याची जागा पाहता हा अपघात असूच शकत नाही असा शंका घेण्यात वाव होता. त्यानंतर पोलिसांनी केतन सोबत आलेल्या मित्रांची, पोलिसांची आणि पत्नींची कसून चौकशी केली आणि त्यांच्या जबाबातून जे चित्र समोर आलं ते सुरुवातीच्या कहाणीपेक्षा वेगळंच होतं. भावी पत्नीने दिलेल्या माहितीनुसार केतन कड्यावर उभा राहून वेगळ्या पोज देत होता. ती त्याचे फोटो काढत होती. फोटो काढताना ती एका क्षणासाठी पाठमोरी झाली. कॅमेरा आणि मोबाईल सेट करण्यासाठी तिनं तोंड फिरवलं आणि अवघ्या काही सेकंदात पुन्हा ती वळली तेव्हा केतन तिथे नव्हता. कठाड्यावरून तो खाली अदृश्य झाला होता. तीव्र वारा, पायाखाली सरकलेला दगड की आणखी काही, या गूढ घटनेमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. काही लोक अब्देजीस कुटुंबाच्या संपत्ती, वैराशी घटनेशी संबंध जोडू लागले. पुण्यातील हाय प्रोफाईल पोर्श कार अपघात प्रकरणातील विशाल आग्राव यांच्या कुटुंबाशी काही संबंध आहे का, इथून अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या चर्चामुळे पोलिसांनी तपास अत्यंत तीव्र केला. सगळ्यात आधी एक संशय दूर करण्यात आला, तो म्हणजे केतनचे वडील विशाल अग्रवाल आणि पुण्यातील पोर्शे कार प्रकरणातील विशाल अग्रवाल हे दोन्ही व्यक्ती पूर्णतः वेगळ्या. त्यांचा कोणताही संबंध नाही. हे केवळ नामाचा संदर्भ असणारा योगायोग. अनुभवी ट्रेकर्सने दिलेल्या माहितीनुसार लोहगडावरील हत्ती तलावाचा तो कडा अत्यंत धोकादायक आणि निसरड आहे. तिथे अनेकदा वेगानं वाहणाऱ्या वाऱ्याच्या झोतामुळे माणसाचा तोल जातो. पायाखालची माती किंवा दगड निसरला तर सावरण्यासाठी कठडा नाही. केतनच्या रिपोर्टमध्ये काही घातपाताचे पुरावे सापडले नाहीत, पण शेवटी समोर आलेलं सत्य हेच की हा अत्यंत दुर्दैवी आणि काळीज परतून टाकणारा अपघात होता. निसर्गाच्या कुटीत फोटो काढण्याचा नेह, जो मोह आहे, अतिउत्साह, हा त्या ठिकाणी एका कुटुंबाचा जो एकुलता एक दिवा ओढून घेणारा ठरला. तर या घटनेविषयी तुमचं नेमकं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असता तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.